सो हे मी घेतले आहेत मिशोवरून, तुम्ही बघू शकता. आणि हे मला खूपच अफोर्डेबल रेंजमध्ये मिळाले होते आणि मला वाटतं मी ऑलमोस्ट 150च्या आतमध्येच हे घेतले आहेत. 120 और 130 समथिंग असेच मी त्यातले घेतले. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे 2 स्टिकर्स मला मिळाले आहेत. फ्रंटसाठी यूज करू शकता किंवा बॅकसाठी पण यूज करू शकता. आता हे ट्रायल केल्याच्या नंतरच कळेल मला. जर जे पॅकेट आहे त्याच्यामध्ये मला हे अशा प्रकारे रिसीव्ह झाले. सो हे टोटल असे सिंगल असे हे 1 2 3 4 हे असे 4 आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये 4 आहेत. असे हे डिफरंट डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे. ते हे पण तुम्ही हवं तर असे इकडे हाताच्या मध्ये वगैरे किंवा बॅक साईडला वगैरे तुम्ही यूज करू शकता. फर्स्ट टाइमच मी हे ट्राय करणार आहे. मेहंदी काढायला तर मलाही आवडते आणि प्रत्येक वेळेला तेवढा वेळही आपल्याकडे नसतो आणि कोणाला सांगायला जरी आपण म्हटलं तरी त्याला पैसे पण तेवढे आपल्याला द्यावे लागतातच. सो बेटर आहे जर हे वर्कआउट झालं तर कुठल्याही फेस्टिवलमध्ये, कुठल्याही सणासुदीसाठी, आपण लग्न कार्यासाठी अशा प्रकारे नक्कीच स्वतःची मेहंदी स्वतःच्या हातावर काढू शकतो. सो आता बघूया की कशा प्रकारे हे वर्क करतंय. ठीक आहे. सो इकडे तुम्ही बघू शकता हे इझिली असं इथे हे स्टिकर टाईप आहे. सो हे असं निघतंय ते तुम्ही काढू शकता अशा प्रकारे. नंतर हे आपण हातावर स्टिक करून घेऊया. हे मी अशा प्रकारे काढून घेतलंय. आता बघूया की ते हातावर कसं स्टिक करता येईल. ठीक आहे. त्याचं जे आहे ना ते मी थोडंसं इथे कट केलंय कारण की हे पूर्ण शेपमध्ये माझ्या अंगठ्याला तर बसत नाहीये. सो मी हे सेपरेट कट करून अशा प्रकारे इथे स्टिक करून घेते. बाकी बघूया नंतर कशा प्रकारे ती डिझाईन येते. तशाच प्रकारे तुम्ही करू शकता. सो मी ना अशा प्रकारे इथे थंबला लावून घेतले अंगठ्याच्या पोर्शनला. मग इथे मी कट करून परत इकडे मी स्टिक करून घेतलंय. हे अशा प्रकारे इथे स्टिक केलंय आणि इथे पण मी थोडंसं स्टिक केलं कारण की एकदम सलग माझ्या हाताच्या एकदम अकॉर्डिंग साईज प्रमाणे तर ते नाहीये. सो मी अशा प्रकारे हे लावून घेतलं. आता मी खालचं जे आहे ना ते व्यवस्थित स्टिक करून घेते. फायनली मी अशा प्रकारे थोडंसं हे स्टिक करून घेतलंय माझ्या ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली खरं बोलायला गेलं तर हा जो स्टिकिंग पार्ट जो आहे ना तो थोडासा ट्रिकी आहे. जे तुम्हाला खूप तुमच्या साईज प्रमाणे आणि खूप व्यवस्थित थोडे पेशन्स ठेवून हे तुम्हाला स्टिक करावं लागेल. सो हे बघा हे अशा प्रकारे माझ्या हातावरती मी लावून घेतलंय. आता बघूया जेव्हा मेहंदी मी अप्लाय करेन तेव्हा ती कशी उठणार आहे. सो मी इथे हा मेहंदीचा कोन घेतलाय. नॉर्मल आपला मेहंदीचा असतो तशाच प्रकारे. मी इथे काही डिझाईन वगैरे काढायची नाही. नॉर्मली आपल्याला फक्त याच्यामध्ये अशी ही भरत जायची आहे. रॅन्डमली लावायची आहे ती. असं काही त्याच्यामध्ये काही वेगळं करायचं नाहीये. एकदा का तुम्ही हे स्टिक केलं ना इकडे फक्त हे असं करून घ्यायचं. हे असं लावलं ना की शक्यतो डिझाईनच्या बाहेर मेहंदी जाऊन देऊ नका. ठीक आहे. जी तुमचा डिझाईनचा पोर्शन आहे ना त्याच्या आतमध्येच तुम्ही ही मेहंदी अप्लाय करा. ओके. ते बोटाला वगैरे पण मी असंच लावून घेणार आहे. डिझाईनच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही हे लावाल ना तेव्हा थोडासा थिक कोटच लावा. एकदम पातळ अशी लावू नका. हे इथे मी लावून घेतल्यानंतर आता हे थोडंसं ट्रिकी पार्ट माझ्यासाठी आहे तो म्हणजे इकडे. कारण की हे व्यवस्थित माझ्या इकडे हाताला स्टिक नाही होत आहे. सो मला कसं बसं ते आता डिझाईन त्याची करावी लागणार आहे. अशा प्रकारे मी इथे ही मेहंदी पूर्ण या स्टिकरवरती लावून घेतलेली आहे. आता काय करणार आहे मी थोडा वेट करणार हे ड्राय होण्यासाठी. हे ड्राय होईल तेव्हाच मग हे मी स्टिकर रिमूव्ह करू शकते. आता मेहंदी पूर्ण ही ओली आहे तर ह्याच्यात मी काय स्टिकर रिमूव्ह नाही करू शकत. सो वेट करूया. ड्राय झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण हे स्टिकर रिमूव्ह करून बघूया की कशा प्रकारे त्याचा रिझल्ट दिसतोय ते. ठीक आहे. आता मी काय करणार आहे ना मी आता हे एक थोडासा वेळ गेला ऑलमोस्ट मला वाटतं एक अर्धा पाऊण तास झाला आणि हे
ड्राय झालेली आहे थोडी मेहंदी आता. तर मी आता ना हे रिमूव्ह करते, बघूया आपण. त्याचा हे इफेक्ट नाही दिसणार. ते इथून रिमूव्ह करते आता, कारण ऑलमोस्ट माझं हे ना निघाल्यासारखंच झालंय. ऑलमोस्ट माझ्या हातावरती हे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे हे दिसते डिझाईन. हे इग्नोर करा, कारण की हे मी खूपच एम्प्टी स्पेस दिसत होता म्हणून मी ते असंच माझ्या हातावरती डिझाईन काढत होती. तर आता तरी हे तुम्हाला खूप लाईट असं दिसत असेल, एवढा काही तुम्हाला दिसून येत नसेल त्याची डिझाईन प्रॉपर. जेव्हा मेहंदी पूर्ण माझा कलर घेईल ना, तेव्हा मग मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ती मेहंदी दिसते. सो हे बघा, हे तुम्ही बघू शकता. फायनली जो माझा याचा फायनल लुक आहे तो अशा प्रकारे आला इकडे मेहंदीचा. तर त्याच्यानंतर मी मेहंदी ड्राय झाल्यानंतर मग मी पूर्णपणे काढली, तेव्हा मग त्याचा कलर हा अशा प्रकारे आलाय. आणि इकडे साईडला ना खूप एम्प्टी स्पेस होती, त्यामुळे मी इकडे थोडीशी माझी डिझाईन काढली आणि इकडे पण मी थोडीशी अशी डिझाईन काढलेली आहे. ऍक्च्युली हे जे स्टिकर्स आहेत ना, मला असं वाटतं की माझ्या हातासाठी हे खूपच छोटे पडत होते साईज मध्ये. खूप एम्प्टी स्पेस राहते याच्या बाजूला. तर मी नेक्स्ट टाइम दुसरे स्टिकर्स नक्कीच ट्राय करेन. मी पुन्हा एकदा असा हा मेहंदीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन करून. आता तरी जे त्याचा रिझल्ट आहे तो तुमच्या समोर आहे. अशा प्रकारे माझी ही मेहंदी इकडे दिसते. करायला थोडासा मला वेळ गेला. स्टिकिंग पार्ट एवढा त्याचा हे नव्हता, थोडासा ट्रिकी होता तो. सो त्याच्यामुळे काही काही ठिकाणी थोडीशी डिझाईन हे झालेली आहे. पण ठीक आहे, ते गोळे वगैरे काढण्यापेक्षा तरी अशा प्रकारे तुम्ही नक्कीच कुठल्याही कार्यक्रमाला पटकन मेहंदी काढू शकता. आणि दिसायलाही ती काही वाईट नाही दिसत आहे, चांगलीच दिसते. बघा अशा प्रकारे. आता माझ्या मेहंदीचा रंग पण तुम्ही बघू शकता, आता असा आलेला आहे. आणि मेहंदीचा रंग अजून एक दोन दिवसांनी अजून जास्त खुलतो. तर अजून एक दोन दिवसांनी मे बी माझी मेहंदी अजून जास्त डार्क होईल. सो भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय.